त्यानंतर आशिष शेलार यांनी कवितेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय। प्रेम म्हणजे प्रेम असतं, यांचं आणि त्यांचं सेम नसतं असं म्हणत शेलार यांनी टीका केली आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभांचा विक्रम करायचं निश्चित केलंय। 2019च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या 145 सभा झाल्या होत्या। यंदा 180 सभा, 30 रोड शो आणि 200 कार्यक्रम होणार आहेत। शिवसेनेचे सिंधुदुर्ग रत्नागिरीतून लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक असलेले किरण सामंत यांनी अजित पवार यांचं एक विधान स्टेटसवर ठेवल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। जर उमेदवार जाहीर केल्यावर मिठाचा खडा पडला तर मी कोणाच्या बापाला ऐकणार नाही, या अजित पवार यांच्या भाषणाचं स्टेटस नेमकं कुणासाठी अशी चर्चा आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलंय। लोकशाही असल्यामुळे त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे, पण माझी लढाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। आजपर्यंत लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या, जिथे पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचंय असं आवाहन अजित पवार यांनी बारामतीतल्या सभेत केलं होतं। त्यावर अजित पवार गटानं अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रत्युत्तर दिलंय। घरातील लेक ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते असं पवार गटानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। नागपूर जिल्ह्यातील महादुला इथे भाजपची टिफिन बैठक आयोजित करण्यात आली होती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। जळगावात मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक पार पडली। 16 एप्रिलला जळगावमध्ये महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, तर 22 एप्रिलला महायुतीचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील असं या बैठकीत निश्चित करण्यात आलं। एकनाथ खडसे स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली। देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातले वरिष्ठ नेते खडसे यांच्याबद्दल निर्णय घेतील, अजून तरी पक्षप्रवेशाच्या बद्दल मला औपचारिक कोणतीही माहिती नाही असंही रक्षा खडसे यांनी नमूद केलं। बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार धमकी देत असल्याचं शरद पवार यांच्या सभेत एका मतदारानं चिठ्ठीतून सांगितलं। त्यावरून रोहित पवार यांनी निशाणा साधलाय। बारामतीकर धमक्यांना घाबरत नाहीत, बारामतीकर विचारांच्या पाठीशी उभे आहेत असं रोहित पवार म्हणाले। भंडाऱ्यातील भिलवाडा गावाच्या जवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनाला एक अपघात झाला। प्रचार आटोपून सुकळी या गावी जात असताना मागे ट्रक होता आणि या ट्रकनं पटोलेंच्या वाहनाला धडक दिली। या अपघातात नाना पटोले थोडक्यात बचावले। नाना पटोले यांनी अपघाताच्या नंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे। सगळ्यांच्या सदिच्छा, प्रेम आणि देवाच्या कृपेने मी आणि माझे सहकारी सुखरूप आहोत असं नाना पटोले यांनी म्हटलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अपघातावर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली। राजकीय प्रतिस्पर्धक असलो तरी व्यक्तिगत जीवनामध्ये प्रत्येकाचं चांगलं होऊ दे, नाना पटोले सुखरूप राहावेत अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं लोकसभेसाठी तिसरी यादी जाहीर केली आहे। तिसऱ्या यादीत दोघांचा समावेश आहे। साताऱ्यातून शशिकांत शिंदे आणि रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर माढ्याचा उमेदवार जाहीर होणं अद्यापही बाकी आहे। महाविकास आघाडीच्या जागांचा तिढा सुटल्यानंतर उद्धव ठाकरे उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। 21 एप्रिलला बुलढाणा, 22 एप्रिलला यवतमाळ, वाशिम, 23 एप्रिलला परभणी आणि 24 एप्रिलला हिंगोलीमध्ये ठाकरे यांची सभा असेल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्याला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। नांदेडचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नरसी गावात एका सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत।
सातारा लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता आहे, तर सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडेच राहणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपकडून आज उमेदवारांची 9वी देशभरातली यादी जाहीर होऊ शकते. यात उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह राज्यातल्या सुद्धा काही उमेदवारांचा समावेश आहे. नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज आयोजित करण्यात आली आहे. मोदींच्या सभेवर पावसाचं सावट असल्यानं वॉटरप्रूफ डोम तयार करण्यात आले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी रामटेकच्या सभेच्या ठिकाणची पाहणी केली. भाजपकडून आज एक नवीन गाणं रिलीज करण्यात आलंय. सपने नहीं हकीकत बुनते हैं हम, तभी तो सभी मोदी को चुनते हैं अशा आशयाचं हे नवं गाणं आहे. विविधता आणि एकतेचं दर्शन या गाण्याच्या माध्यमातून दाखवण्यात आलंय. राज ठाकरे ज्या दिवशी अमित शहांना भेटले त्याच दिवशी राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देतील स्पष्ट झालं होतं, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं. अपेक्षेप्रमाणेच राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याचं खडसे म्हणाले. दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून वर्षा गायकवाड नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत दुपारी मुंबई काँग्रेसची एक बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये वर्षा गायकवाड काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल. महाविकास आघाडी म्हणजे डबे नसलेलं इंजिन असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीवर जोरदार टीका केली. महायुतीला मोदीजींचं इंजिन असून त्याला वेगवेगळे डबे लावले आहेत. प्रत्येक डब्यामध्ये लोकांना बसण्याची नीट व्यवस्था आहे. संपूर्ण समाजाला सोबत घेऊन आपली सहानुभूती घेऊन पुढे जातोय असंही फडणवीस म्हणाले. एकनाथ खडसे भाजपमध्ये आल्यानंतर त्यांचं स्वागतच करू असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. महायुतीतील कुठलीही नाराजी नसून जर का काही कार्यकर्त्यांची नाराजी असेल तर ती सुद्धा लवकरच दूर होईल असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. राज्यात काही ठिकाणी उमेदवारांवरून टोकाचे वाद आहेत, पण तीनही पक्षाचे नेते एकत्र बसून या वादावर तोडगा काढतील असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय. तर महायुतीमध्ये कुठलीही नाराजी नसून सर्वच पक्ष महायुतीमध्ये सोबत आहेत असं महाजन यांनी म्हटलं. काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडेल. जात आणि पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरवल्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात रश्मी बर्वे यांनी एक याचिका दाखल केली. खासदार उदयनराजे भोसले आज कराडच्या दौऱ्यावर आहेत. कराडमधील नेते तसंच भाजप कार्यकर्त्यांसोबत ते संवाद साधतील. वाखाण इथे स्वामी समर्थांच्या मठातल्या आरतीला सुद्धा उदयनराजे भोसले हजेरी लावणार आहेत. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील हळदगाव पाटी शिवारात ट्रकला अचानक आग लागली. लोणचं आणि सॉस घेऊन हा ट्रक बंगळुरूकडे जात होता. ट्रकच्या चालकानं प्रसंगावधान दाखवलं आणि तो सुदैवानं बचावला, मात्र ट्रकचं मोठं नुकसान झालंय. हिंगोली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं जोरदार तडाखा दिला. या गारपिटीमुळे भुईमूग, उन्हाळी मूग, तीळ आणि ज्वारी पिकासह आंबा आणि भाजीपाल्यांचं सुद्धा नुकसान झालं आहे. स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं अक्कलकोट नगरीमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. स्वामीजींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. नांदगावचं ग्रामदैवत असणाऱ्या खंडेराव महाराज यांच्या यात्रेला सुरुवात झाली. यात्रेच्या निमित्तानं पालखी आणि मानाच्या काठीची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळेला येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली. जळगाव जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसला. बोदवड तालुक्यातील अनेक घरांवरचे पत्रे उडून संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय.
शेकडो हेक्टरवरच्या केळीचं पीक आडवं झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। पिंपरीच्या चिखली पोलीस स्थानकाच्या हद्दीत दुकानातून वाहनांचे पार्ट्स चोरी करणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। या चोरट्याला बेड्या ठोकून नंतर त्याची गावातून धिंडई काढण्यात आली। अभिनेता गोविंदा आहुजा यानं नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। यानंतर त्यानं त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं। गोविंदानं त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा केली। यावेळेला फोटो काढण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। राज्याच्या अनेक भागांमध्ये तापमानानं 40चा आकडा पार केलाय। वाढलेल्या उष्णतेमुळे मुंबईकर हैराण झाले असून राज्यात 41 जणांना उष्माघाताचा फटका बसलाय। बुलढाणा जिल्ह्याला अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। लोखंडा परिसरात झालेल्या गारपिटीमुळे शेतातली उभी पिकं जमीनदोस्त झालीत, तर वादळी वाऱ्यासह जबरदस्त पाऊस झाला। या पावसानं घरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील बुद्रुक, गोभणी, गणेशपूर, पाचंबा, खडकी या परिसरात प्रचंड गारपीट झाले। गारपिटीच्यामुळे रस्त्यावर बर्फाची चादर पसरली असून गारपिटीच्यामुळे ज्वारी, कांदा, लिंबू, संत्र आणि आंब्यासह भाजीपाल्याचं सुद्धा मोठं नुकसान झालं आहे। अमरावती जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव, जसापूर इथे घरात पाणी शिरलं, तर विजेच्या तारा तुटून अनेक घरांवरचे पत्रेही उडाले अशी माहिती मिळते। अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। पवईच्या तलावातील जलपर्णी हार्वेस्टरच्या माध्यमातून आता हटवण्यात येईल। पालिकेकडून यासाठी 11 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे। हे काम पुढच्या 6 महिन्यात पूर्ण करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असेल। पुण्यातील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्याकरता आता मुदतवाढ देण्यात आली आहे। म्हाडानं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील 4777 सदनिकांची सोडत जाहीर केली आहे। या घरांसाठी आता 30 मे पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। परभणीच्या पालम तालुक्यातील शिरपूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे शेतात मोठी आग लागल्याची घटना घडली। आगीमध्ये शेतात काढून ठेवलेलं तूर आणि ज्वारीची कणसं जळून खाक झाली आहेत। जळगाव शहरातील कांचननगर परिसरात एका तरुणाचा मारहाणीमध्ये मृत्यू झाला। चोरी केल्याच्या संशयावरून त्याला परिसरातल्या चौघांनी बेदम मारहाण केलं। नागरिकांनी असा थेट आरोप केलाय। पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं असून तपास सुरू आहे। खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं जोरदार दणका दिलाय। मुक्ताईनगर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। मका, गहू, हरभरा, ज्वारी ही पिकं भुईसपाट झाली आहेत। जामनेरमध्ये सुद्धा वादळी पावसानं हजेरी लावली। तुफान वादळी वारे सुद्धा रात्री होते। या अवकाळी पावसामुळे केळी, मका, गहू यासह अन्य काही पिकांचं नुकसान झालंय। याची पाहणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली। जळगावमध्ये गिरीश महाजन हे प्रत्यक्ष शेताच्या बांधावर गेले होते आणि झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली।